ती पुण्याच्या तळेगावमधून ही बातमी आहे। तळेगाव MIDC मध्ये कामगारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे। कंपन्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथकाला विरोध होतो आहे। आमदार शेळके ह्या विरोध करतात असं कळतं आहे। तळेगाव MIDC मध्ये कंपन्यांच्या कामगारांनी आंदोलन पुकारलेले। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात कामगारांनी राग व्यक्त केला। Hyundai कंपनीचा साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी सुनील शेळके दबाव आणत असल्याचा आरोप कामगारांनी केलाय। हे अतिक्रमण जवळपास 1.5 लाख स्क्वेअर फुटांवर आहे। हे अतिक्रमण नियमित केलं जाऊ शकतं असा दावा करण्यात येतोय। मात्र तरी राजकीय कारणांमुळे आमदार विरोध करत असल्याचा आंदोलकांचा दावा आहे। या आंदोलनामध्ये Hyundai कंपनीचे कामगारही सहभागी झालेले आहेत। याबाबत कामगारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। राहुल कुलकर्णी, तळेगाव दाभाडे इथे असलेल्या कंपनीमध्ये हे एक आंदोलन सुरू आहे। काय घोषणा आहेत तुमच्या? घोषणा आहेत की नाही काही? काय रोजगार वाचवा, रोजगार वाचवा, इंडस्ट्री वाचवा, इंडस्ट्री वाचवा। ठीक आहे। आणि स्थानिक आमदार जे की सत्ताधारी घटक पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधामधलं हे आंदोलन आहे। आमदार सुनील शेळके, आपण कंपन्यांना का त्रास देता? आणि त्यांचं लेटर पॅडवरचं एक पत्र आहे, ज्या लेटर पॅडवरच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील स्थानिक कंपन्यांकडून होत असलेल्या अतिक्रमणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठक आयोजित करण्याबाबत मी थोडं PMRDच्या लोकांशी पण बोललो आणि त्यातनं मला असं लक्षात आलं की हा मुद्दा गेली काही वर्षे इथे चर्चेत होता। गेल्या 2-3 महिन्यापासून यांना नोटिसा देत होते। 53ची नोटीस दिली आणि त्या नोटिसीच्या नंतर ही सगळी कारवाई सुरू झाली आहे। पण जेवढा बंदोबस्त अपेक्षित होता तेवढा नाही आहे। 2-3 पोलीस कर्मचारी आहेत, एक छोटंसं तिकडे PMRDचं वाहन आलेलं आहे, इकडे एक मशीन आलेली आहे आणि तर तेही कर्मचारी जे आहेत PMRDचे ते वाट पाहत आहेत की आणखी वाढीवचा पोलीस बंदोबस्त त्यांना मिळाला तर ते आज कारवाई करतील। बहुधा आज कारवाई होण्याची शक्यता नाही आहे। ते फार तर इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन तोडतील। रणजित काकडे साहेब, या तुम्ही आमच्याबरोबर। हा तुमचाच प्लॉट होता, मला 10 एकरचा प्लॉट आहे। हां, 10 पेक्षा जास्त आहे प्लॉट। काय झालं पुढे? नाही, त्या कंपन्या आता ते चालू झालेल्या आहेत। कंपन्यांना प्लॉट दिले, कंपन्यांचे प्लॅन सँक्शन आहेत आणि प्लॅन सँक्शन झाल्यानंतर त्यांनी बांधकामं चालू केली। बांधकाम करताना त्यांना जे काही बदल मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यानुसार जे किरकोळ बदल जे त्यांना लक्षात आले ते बदल त्यांनी केले आणि PMRDला तसे त्यांनी रीतसर कळवले। रिव्हिजन प्लॅन त्यांनी त्याप्रमाणे सादर केले आणि सगळे कळवले। रिव्हिजन प्लॅन सादर करणे ही माझ्या माहितीप्रमाणे इंडस्ट्रीमधली खूप रेग्युलर प्रोसेस आहे। कारण कोणतीही कंपनी उभी राहत असताना त्याच्यामध्ये बऱ्याचदा जे बदल आहेत हे झाल्यावरती ते त्या डिपार्टमेंटला, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला कळवतात। तर त्याची रीतसर माहिती ही यांनी दिलेली आहे की 15/7/2024 रोजी जी PMRDनी नोटीस दिलेली होती सगळ्या कंपन्यांना 53ची, तर त्या 53च्या नोटीसला त्यांनी 21/7/2025ला त्याचं उत्तरही दिलेलं आहे की बाबा हे सगळं आमचं असे बदल आहेत आणि आम्ही तुमचे जे काही प्रोसेस असेल त्या करून घेऊ। ह्याच्यावरती PMRDने त्यांना कोणतंही उत्तर दिलं नाही आणि अचानक हे सगळे ऑफिसर इथं हे बांधकाम तोडण्यासाठी इथं आलेले आहेत। ठीक आहे। मी जेवढी माहिती घेतली त्याप्रमाणे काकडे यांचा तो 10 एकरचा प्लॉट आहे। त्यांनी त्याचे 4 तुकडे केले, त्यातले 3 तुकडे हे आंतरराष्ट्रीय कंपनीला विकले आणि ते विकत असताना प्राथमिक परवानगी त्यांनी घेतली होती, अंतिम परवानगी घेतली नाही। आता ते म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात तथ्य आहे की नंतर रेग्युलराईज केलं जातं, परंतु ते रेग्युलराईज करत असताना मोजणी करण्याची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी केली नाही आणि म्हणून मधल्या काळामध्ये त्यांना ह्या संदर्भामध्ये नोटीस आल्या। आता अंतिम मोजणी झाल्यानंतर अंतिमतः मोजणी पहिल्या टप्प्यात झाली। तुम्हाला PMRDच्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी माहिती दिली माहीत नाही मला, पण ही चुकीची माहिती दिली आहे। पण मोजणी जी आहे पहिल्या टप्प्याची झालेली आहे। मोजणी दुसऱ्या टप्प्याच्या ज्या थांबल्या त्याच्या मागचं कारण असं आहे की मोजणीचे सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होते आणि जी मध्ये मोजणी कर्मचाऱ्यांचा संप होता, या संपाच्या ह्याच्यामुळे ही जी दिरंगाई झाली ती। त्याच्यानंतर आता मोजणी ह्या ऑनलाईन लावल्या जातात। ऑनलाईन मोजणीची माहिती ह्या मंथ एंडलाच काही तारीख आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या त्या मोजण्यासुद्धा ज्या रिवाईज मोजण्या आहेत त्याच्याप्रमाणे होतील। पण रिवाईज मोजण्या आणि रिव्हिजन प्लॅन सँक्शन, ॲटलिस्ट या कंपन्यांना रिव्हिजन प्लॅन सँक्शन दिल्यावरती PMRDने त्याच्यावरती त्यांना काहीतरी माहिती देणं गरजेचं होतं, जी माहिती त्यांनी त्यांना दिली नाही।
आणि त्याच्याच पुढे मी जाऊन सांगतो की ती मोजणी आल्यानंतर ते रेग्युलराईज करता येऊ शकतं. त्यांनी ते अर्धवट ऐकलं, ते रेग्युलराईज करता येऊ शकतं ह्याची मी माहिती घेतली. आणि त्यामुळं इतकी खरोखरच घाई होती का की एक आंतरराष्ट्रीय कंपनी, आता त्यांनी सांगितलं मला त्या कंपनीचं नाव घेऊ नका, खरं तर इतकी मोठी ऑटोमोबाईलची कंपनी आहे की ज्याच्या ह्या खूप साऱ्या ॲन्सिलरीज आहेत. तुम्हाला माहिती तर आहे का काय चाललंय ते? कुणाला माहिती आहे काय? मग कशासाठी आला तुम्ही? हां, कुणाला माहिती आहे? कुणालाच काही माहिती नाही. पण हे नाव तर घेऊन उभारलात की. हां, तुम्ही काय करता? मी स्थानिक आहे इथला. माझे इथे लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे. माझेच नसून असे प्रत्येक मावळ तालुक्यामधल्या रोजगारांचे आहेत. शेळकेंचं सांगा मला, शेळकेंचा काय त्रास आहे? शेळकेंचा त्रास म्हणजे आता ही कंपनी पाडायला आलेत ना. आमदार साहेबांनी सांगितलं, लेटर दिलं, 5 तारखेला मिटिंग झाली आणि 8 तारखेला की सकाळी PMRDचे अधिकारी ज्यावेळेस आले तेवढा हट्टीपणा वागत होते की ते म्हणले की आम्हाला आताच जायचं आणि आम्हाला आताच कारवाई करायची. त्यांना मी तेच विचारणार होते की एवढा हट्ट, एवढंच घाई कशासाठी? आणि हे आमदारांच्यामुळे चाललंय. येस. हो, काय हो तुम्ही तर पाणी पुरवठा करत होते की आमदारामुळे चाललंय काय सगळं? हो, हं? काय ते कंपनीचे बंद पाडायचं तोडायचं काम चालू. आमदारांना हे पाडायचंय, बंद पाडायचंय? बरोबर काकडे, बरोबर आहे. मी या PMRDच्या ऑफिसरला प्रेशर केलेलं आहे. 5 तारखेच्या ज्या मीटिंगमध्ये माहिती झाली. आता मी त्या ऑफिसरचं इथं नाव घेऊ शकत नाही विनाकारण त्यांना हे सगळे करायला लागतं. काही किती झालं तरी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तरी मी त्या ऑफिसरची नाव घेऊ शकतो. तरी 5 तारखेला जी मीटिंग पण आमदारांचा त्रास काय? तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये, सांगतो ना मी तुम्हाला, तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये, बहुधा त्यांच्या भावाच्या विरोधामध्ये तुमचे काही उमेदवार उपस्थित होते, त्याचा इथे बदला तर नाही ना? माझा कोणता उपस्थित होता उमेदवार? माझा कोणताही उपस्थित होता. माझे मोठे बंधू त्यांच्या पक्षातून काम करतायत, तर त्याचा काय या गोष्टींचा काही संबंध काय म्हणजे आमदारांना काय? आम्ही आज तागायमध्ये राजकारण आणि व्यवसाय किंवा कंपनी हे कधी एकत्र आणलेलं नाही. आज आमदारांचे काही कार्यकर्त्यांचे सुद्धा आतमध्ये काम आहेत चालू आहेत, तर ते आम्ही कधी असं मिक्स करतो. मग आमदारांचं काय अडचण काय त्याला? आम्हाला आमदारांचा प्रॉब्लेम नाही. आम्हाला एकच आहे की ज्या पद्धतीने ते PMRDला प्रेशर करतात आणि बांधकामं पाडण्यासाठी, हे आम्हाला नको आहे. पण ते का प्रेशर करतात? ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला, मला नाही. पण त्यांचा इन्फ्लुएन्स आहे, हे त्यांना जातं माहिती घ्यायला लागेल. मी जेवढी माहिती घेतली त्याप्रमाणे जे आयुक्त आहेत PMRDचे, त्यांनी सुद्धा ही कारवाई करत असताना खरोखर हे रेग्युलराईज करता येऊ शकतं का? तर ते करता येऊ शकतं असं दिसतंय. मी जेवढी काय माहिती घेतली, काकडेनं तर मी आत्ताच पहिल्यांदा भेटलोय. त्यामुळे जर रेग्युलराईज होत असेल तर ते रेग्युलराईज केलं पाहिजे ना. एकतर इंडस्ट्री येत नाहीत आपल्याकडे, आल्यानंतर थोडे मोठे इकडे तिकडे प्रॉब्लेम्स असतील आणि ज्यामुळं काही पर्यावरणाला हानी होत नसेल, वाहतुकीला हानी होत नसेल, तर हे असं आंदोलन वगैरे करण्याची लोकांवरती वेळच येऊ नये. आणि स्थानिक आमदारांच्या संदर्भातले हे असे फलक आहेत. मध्यंतरी जेव्हा श्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवडला आले होते तेव्हा त्यांनी इशारा दिला होता की इथे ज्या कंपन्या काम करतायत त्यांना कोणी त्रास करू नये आणि इथलं जे व्यवस्थापन आहे ते नीट चाललं पाहिजे असं बघा. हा अनुभव आता सगळीकडे येतो आहे. मला काही सुनील शेळके यांची बाजू कळली तर आपण तीसुद्धा NDTVवरती जरूर दाखवू. पण चाकण असेल, ह्या ठिकाणचं राजगुरुनगर असेल किंवा ह्या तळेगाव दाभाडे, इथे एक वेगळ्या पद्धतीचं नेटवर्क जे अत्यंत वाईट आहे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. कंपन्यांना त्रास देणं, त्यांच्या नफ्यातनं सुद्धा पैसे मागणं, आपलीच माणसं त्याच्यामध्ये घुसडणं, त्या माणसाकडनं ते कामं करून घेणं आणि मग हे अशा पद्धतीचे आंदोलन आपल्याला होताना दिसतात. या संदर्भामध्ये सत्ताधारी घटक पक्षानेच विचार केला पाहिजे. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, तळेगाव दाभाडे.